मित्रासोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर 5 जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून जखमी केले, तसेच दुचाकी वाहनाची तोडफोड करून नुकसान केले। याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे। हा प्रकार सोमवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास दांडेकर पूल परिसरात घडलाय। प्रतीक साळुंखे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने पर्वती पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। यावरून कुणाल धर्माधिकारी, ओम पालखे, श्री जोगदंड, केतन भालेराव, हितेश उर्फ कांद्या चव्हाण यांच्यावर IPC 307, 326, 323, 452, 504, 506, 2, 427, 443, 144, 147, 148, 149 क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट, आर्म ऍक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत। सोमवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र दांडेकर पूल येथे मित्राच्या घराजवळ गप्पा मारण्यासाठी गेले होते। त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले। त्यांनी काही एक कारण नसताना जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। याबाबत आमची नावे पोलिसांना सांगितली तर मारून टाकण्याची धमकी देऊन दुचाकीची तोडफोड केली। आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांना वडिलांना देखील मारहाण करून परिसरात दहशत पसरवून पसार झाले। पुढील तपास पोलीस करतायत।